नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. आजचा विषय थोडासा संवेदनशील वाटेल असा आहे. कदाचित मी टीका करतोय, मी काहीतरी वेगळंच सांगण्याचा प्रयत्न करतोय असं वाटण्याची शक्यता आहे. हात जोडून विनंती करतोय, हात जोडून, दोन्ही कर जोडून. मित्रो, माझा हेतू कुणाला दुखविण्याचा, वाईट ठरविण्याचा अजिबात नाही. मला एवढंच सांगायचंय की एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यात, वागण्यात जो काही प्रकार दिसतोय, त्यातून जो विषय समोर येतोय तो मला तुमच्या समोर मांडायचा आहे. मित्रो, मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी मी आधीच्याही व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. जेमतेम 40शीतलं वय आणि आपल्या या कमी वयात सुद्धा 7-8 वेळेला लांब लांब मोठी मोठी उपोषणं करून या माणसानं आपल्या प्रकृतीवर मोठा परिणाम करून घेतला. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी, मागण्यासाठी लढणारा हा लढवय्या, आणि या लढवय्या वृत्तीचं मला नेहमीच कौतुक वाटत आलेलं आहे. मनोज जरांगेंच्या या लढवय्या वृत्तीचं मला कौतुक आहे, आदर आहे, अभिमान आहे. समाजासाठी कोणीतरी काहीतरी आपलं सर्वस्व झोकून देऊन करतो, याचं प्रचंड कौतुक आहे. पण हे करत असताना एक विषय डोळ्यासमोर येतो, आणि तो असा की एखाद्या व्यक्तीबद्दल परमोच्च आदर, चांगली भावना आणि एखाद्या व्यक्तीबद्दल अगदीच टोकाचा वैचारिक विरोधापर्यंत मी समजू शकतो, व्यक्तिगत विरोधाच्या पातळीवर जेव्हा येतो तेव्हा त्याच्याविषयी विचार केला पाहिजे. जरांगे पाटील जेव्हा जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विषयी बोलतात, तेव्हा तेव्हा त्यांची भाषा काय असते हे समजून घेणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचं देवेंद्र फडणवीसांच्या विषयीचं मत काय आहे ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल. ऐका. आमचं दुःख झालं. त्यांच्या माता मावल्या देवेंद्र फडणवीसच्या महंत सगळ्यांनी नरडर पाय देऊन मारायला लावलेत आमचे लोक. त्यामुळे त्यांना दुःख झाले, ते शांततेत पाठिंबा देतात. प्रॉब्लेम काय तुला? तू दे मग पाठिंबा. तुला इकडे यायचं नाही, येणाऱ्याला म्हणतो गंगा वाची, त्याच्यात हात धुवू नका. गंगा जाण्याचा काय संबंध आहे? आमच्या गावाने आमच्या जीवावर आंदोलन केलंय, कोणत्या राजकारण्याच्या जीवावर केलेलं नाही. त्यांना दुःख झालं, आमचा अन्याय त्यांना सहन नाही झाला, ते आले. तू ये ना, तू तिथूनच शेंगा आणतो. गृहमंत्री झाला तिथूनच गप्पा ठोकितो. हे आमकं झालं, त्यांनीच दगड हाणले, येणीच दगड हाणले. 90 वर्षाचे मात्र आहे त्याचे. तू आहे ते 90 वर्षाचे मात्र झाले का नाही एखाद्या? तू गृहमंत्री हे का कोण आहे? काही बोलतोय राहू दे, त्याला काही डोकं फिकं आहे का नाही? ऐकलं? देवेंद्र फडणवीस जातीनं ब्राह्मण असलेला माणूस. मी पुन्हा 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 या शब्दाचा उच्चार करतोय. त्यामुळं अनेक व्हिडिओच्या खाली मला अनाजी पंत, तू नवा अनाजी पंत अशा अर्थाच्या कमेंट्सही येत आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यांच्याविषयी टीका करताना अगदी अरेतुरीची भाषा. तुला डोकं आहे का नाही? शेंगा हाणतो, गप्पा मारतो, तू आमच्या नरड्यावर पाय देऊन मारलाय, सगळं. म्हणजे अगदी राज्याच्या गृहमंत्र्याविषयी, उपमुख्यमंत्र्याविषयीची ही भाषा. बरं, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विषयी चकार शब्द नाही. म्हणजे अजित पवारांनी करावं, अजित पवारांनी द्यावं असला कुठलीही भाषा वापरली जात नाही. बरं, हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी 2014च्या सरकारच्या काळामध्ये अध्यादेश काढला, त्यानंतर कायदा केला, तो उच्च न्यायालयात टिकला, सुप्रीम कोर्टात टिकला, आणि आता नवीनच मागणी घेऊन कुणबी जातीचं प्रमाणपत्र सरसकट द्यावं असं म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहे. चला, देवेंद्र फडणवीसांविषयीचा तुमचा हा राग, रोष मी समजू शकतो. त्याच वेळेला जरांगे पाटील शरद पवारांच्या विषयी किती कमालीची आदराची भावना ठेवतात हे बघितलं की मग प्रश्न पडतो, हे समाजासाठी करतायत की कोणत्या पक्षासाठी? मी अजूनही म्हणतोय, त्यांच्या उपोषणाला यश येऊ दे. त्यांच्या कामाविषयी माझ्या मनात कसलाही आक्षेप नाही. पण ज्या कृती घडतायत त्या कृतीबद्दल मात्र माझ्या मनात उगाच शंकेची पाल चुकचुकते, आणि त्याविषयी बोलावं वाटतं. म्हणजे शरद पवारांच्या विषयी ज्यांनी आरक्षण दिलंच नाही, ज्यांनी आरक्षण नको म्हणून सांगितलं, गरज नाही म्हणून सांगितलं,
ज्यांच्या सरकारच्या काळामध्ये मराठा समाजासाठी दिलासादायक असं काहीच घडलं नाही, त्या शरद पवारांच्या विषयी प्रचंड आदर. मला तोही व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा आहे, तोही एकदा बघून घ्या. बसून बसून बसूनच करा. अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? ऊर्जा आहे का काय तुमची बरोबर? अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? साहेबांना ऐकू आलं नाही, साहेबांनी खाली वाकलं. मी म्हणालो, साहेब तुमची ऊर्जा आहे का काय? उभा राहून भाषण. म्हणजे शरद पवार उभा राहून भाषण करतात या वयात, याचंही कौतुक जरांगे पाटलांना होतं. असू देत, प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे. फक्त फरक इतकाच आहे की ज्यांनी काहीतरी केलंय त्याच्याविषयी टोकाचा द्वेष आहे, आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्याविषयी परमोच्च आदर आहे. परमोच्च आदर आहे. याच्या पुढे अजून काही दाखवायचं. राजेश टोपे त्या मतदारसंघातील आमदार, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मला वाटतं अंतरवली हे गाव घनसावंगी विधानसभा मतदारसंघातच येतं. राज्याचे मंत्री राहिलेले आहेत राजेश टोपे, आरोग्यमंत्री आहेत. कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं मोठं काम सगळ्या जगाने बघितलं, त्याचं कौतुक केलं. ते राजेश टोपे जेव्हा जेव्हा काही बोलण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांना करत होते तेव्हा तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष आणि चक्क हात झटकून टाकणं सुद्धा घडलेलं आहे. तोही विषय मला तुम्हाला दाखवायचा आहे, बघून घ्या. बघितलं, म्हणजे राजेश टोपेंनाही अगदी असा हात करून ते बाजूला करून त्यांनी लावलेला आहे. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री राहिलेल्या माणसांचे हात सुद्धा झटकून टाकून त्यांचंही न बोलणं. म्हणजे त्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार 3 लाख लोकांच्या पैकी 1.5 लाख लोक ज्या राजेश टोपेंना मतदान करतात, स्वतः मराठा असलेल्या राजेश टोपेंना मतदान करतात, त्यांचाही हात झटकून लावला जातो. बरं, लोकांना सुद्धा ज्या भाषेत जरांगे पाटील बोलतायत ती भाषा सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. काय मंडळी, त्या उपोषणस्थळी लोक येतात, भेट देतात, पाठिंबा देतात, निघून जातात. तुम्ही घरी जाऊन झोपता, मी तुम्हाला आरक्षण देतो, इथे येऊन थोड्या वेळ बसता, अशी भाषा जरांगे पाटलांनी उपोषण स्थळी वापरलेली आहे. तीही तुम्हाला मी ऐकवतो. जरा आवाज नीट नाहीये, पण ऐकून घ्या. हे ऐकल्यावर जरांगे पाटलांच्या एकूणच कृतीविषयी मनात उगाच वाईट वाटायला लागतं की का पाटील, तुमच्या या आंदोलनाला आम्ही सन्मान करतो, तुमच्या भावनेचा अत्यंतिक आदर करतो, तुमच्या मागणीला यश यावं अशी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करतो, सरकारने याकडे गांभीर्यानं बघावं असं आम्ही वारंवार बोलत असतो. तरीही देवेंद्र फडणवीसांच्या विषयात ब्राह्मण म्हणून वाईट बोलायचं, शरद पवारांच्या विषयी कमालीचा आदर ठेवायचा, हा आपपर भाव कशासाठी? राजेश टोपेंच्या विषयात वेगळीच भावना कशासाठी? जेव्हा कोणी म्हणजे संभाजीराजे येतात तेव्हा आपला चेहरा खुललेला असतो, उदयनराजे येतात तेव्हा आपला चेहरा पडलेला असतो. म्हणजे मला थोडंसं म्हणजे उदयनराजे येतात तेव्हा यांचाही अचानकच, शरद पवारही तिथे अचानक येतात तेव्हा उदयनराजेंशी बोलणं देखील तुम्ही सोडून देता. तेव्हा या सगळ्यामध्ये आपण कुठल्या बाजूनी झुकलेले आहात का असा प्रश्न सुद्धा आम्हाला पडतो. मी असं म्हणत नाहीये की हे आंदोलन कुणी स्पॉन्सर केलेलं आहे, कारण या आंदोलनाच्या मध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे. काही अंकल मंडळी सुद्धा याच्यामध्ये आहेत. तरीही मी असा कोणता दावा करत नाहीये. कोण राजू कोण गजू याबाबतची चर्चा मी करत नाहीये जी लोकांच्या मध्ये आहे.
कोणतरी अंकल आहेत, चर्चा मी करत नाहीये. पण या सगळ्या बाबतीत जरांगे पाटलांना एवढीच विनंती करायची आहे की राजकीय नेत्यांच्या मध्ये आपला आणि परका असा भेद न करताच आपण उपोषणस्थळी सगळ्यांच्या विषयीच्या भावना व्यक्त कराव्यात. एवढंच. नमस्कार.